आवाज येतोय. छान. अर्जुन, अरे पहिल्यांदा ना काहीतरी आवाजाचा गोंधळ झाला बरं का सुरुवात करताना, त्यामुळे पहिले 3 श्लोक बहुतेक ऐकूच आले नाही. पण नंतरचं व्यवस्थित आलं. म्हणजे शेवटचे 2 किंवा 3 जे आपल्या प्रार्थना आहेत त्या आल्या. हा, तर ठीक आहे. म्हणजे तुला सांगून ठेवतो, कारण तू म्हणत होतास आणि ऐकत नव्हतं सगळ्यांसाठी. हा, तर छान. एवढी छान सुरुवात झाली प्रार्थनेनी आणि अर्जुननी इतकं मस्त सांगितलं की आपण काय करतो, की स्वामीजींनी सांगितलेली मध्यवर्ती उपासना, मुख्य उपासना म्हणजे ही जी आपण कायम करतो, विच इज ध्यान. आणि त्याच ध्यानासंदर्भात व्यवस्थित पद्धतीने आपल्याला कसं करता येईल हे आपण शिकून घेत आहोत. तर थोडं छोट्या छोट्या गोष्टी आपण शिकतोय आणि त्या छोट्या छोट्या गोष्टी आपण अष्टांग योग असं त्याचं नाव मोठं आहे आणि त्याच्या खाली आपला थोडासा अभ्यास चाललाय. तर मी माझी स्क्रीन शेअर करतो आणि तुम्ही मला फक्त सांगा स्क्रीन दिसायला लागली की. तर दिसते स्क्रीन माझी सर्वांना? तर स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल बरं का की आता हे काय आहे, आपण आज काय बघणार आहोत. तर वी आर गोइंग टू लुक ॲट 5 प्रिन्सिपल्स ऑफ इंटरनल डिसिप्लिन. सगळ्यांनी बघणार आहोत बरं का. पण ध्यान नीट होण्यासाठी आपल्याला अष्टांग योग म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये असलेले नियम म्हणजे हे 5 डिसिप्लिन्स कुठले आपण थोडंसं बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये ना असे 8 लिम्स बरं का, अष्ट अंग. अष्ट म्हणजे 8. ओके. आणि त्याच्यानंतर अंग म्हणजे लिम्स. तर जर नीट आपल्याला ईश्वर उपासना आणि त्यामध्ये सुद्धा ध्यान साधना व्यवस्थित म्हणजे मेडिटेशन जर आपल्याला छान करायचं असेल तर त्याच्यासाठी सर्व बाजूनी अभ्यास केला पाहिजे. आणि तो अभ्यास करताना त्याच्यामध्ये जे त्याचं दुसरं अंग येतं 8 अंगांपैकी, यम इज फर्स्ट अंग. आणि त्याच्यानंतर दुसरं आहे ते नियम म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफ इंटरनल डिसिप्लिन. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान अशी मोठी मोठी नावं आहेत. टेन्शन घ्यायचं नाही त्याचं, पण थोडंसं समजून घ्यायचं. आपण थोडक्यातच फक्त ओव्हरव्ह्यू बघणार आहोत बरं का. पण सगळ्यांनी लक्ष देऊ नाही का, कारण ते लक्ष देऊन जर तुम्ही ऐकलं तर जसं एव्हरी ग्रेट पर्सनॅलिटी, एनी डिसिप्लिन ज्याच्यामध्ये तुम्ही काम कराल, तुम्हाला आवड आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला करिअर करायचंय, मोठं व्हायचंय, त्या सगळ्यासाठी ह्याचा विलक्षण उपयोग होतो. कारण एव्हरीथिंग गोज थ्रू द माइंड. आणि इफ युअर माइंड इज इन युअर कंट्रोल देन एनी स्टडी, एनी एफर्ट इज व्हेरी फोकस्ड. आणि त्या फोकस्ड एफर्ट मधनं नॅचरली रिझल्ट फास्ट प्रोड्यूस होतात. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि सर्वात अल्टिमेट गोष्ट काय आहे, टू अंडरस्टँड व्हॉट इज गॉड. पण आपण हळूहळू ती बघत आहोत. तर ह्याच्यामध्ये आता काय आहे, मी तुम्हाला म्हटलं की नाही 8 लिम्स. तर पतंजली म्हणून ऋषी होऊन गेले, तर त्यांनी हे सांगितलेत 8 अंग त्याचे सांगितलेत. मग यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशी 8 अंग आहेत. आपण यम सर्व बघितले बरं का. तर ते काय होते, अहिंसा म्हणजे नॉन व्हायलन्स, सत्य, ट्रुथ. त्यानंतर अस्तेय, नॉन स्टीलिंग, डोंट स्टील फ्रॉम एनीबडी. ब्रह्मचार्य, ब्रह्मचार्य म्हणजे काय, की आम्हाला उपासना करण्यासाठी जी सगळी मनोभूमिका म्हणजे हाऊ आवर माइंड शुड बी कल्टिवेटेड, हे कसं ठेवता येईल, त्यासाठी आम्ही कसं राहायला पाहिजे सोसायटीमध्ये, ब्रह्मचार्य. आणि अपरिग्रह म्हणजे यू हॅव टू लेट गो ऑफ लव्ह ऑफ थिंग्स. नाही तर सारखं एक ड्रेस, दुसरा ड्रेस, एक हे ते, अरे आणा 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 आणा, कमी कमी. तुम्हाला घ्यायचंय तर घ्या, हरकत नाहीये, नोबडी स्टॉपिंग यू. पण असलेल्या गोष्टी थोड्याशा इतरांना पण द्या. सगळं मलाच पाहिजे असं करू नका. हे बाहेरच्या समाजात ऑपरेट करताना. आता आपण काय बघणार आहोत आज, नियम थोडक्यात बघणार आहोत. पण मजा आहे त्याच्यात. खूप छान पद्धतीने हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर नियम म्हणजे काय, तर आता स्वतः आपल्याला स्वतःलाच घडवायचंय. देर इज अ टीचर, टीचर कॅन ओनली टेल यू सो मेनी थिंग्स अँड दे कॅन टेक यू, म्हणजे द हॉर्स कॅन बी टेकन टू द वॉटर. पण पाणी कोणाला प्यायला पाहिजे, घोड्यालाच प्यायला पाहिजे की नाही. सो आपल्या समोर पाणी तर ठेवण्यात येणार आहे, पण म्हणजे आपण घोडा आहोत असं मला म्हणायचं नाहीये, पण पाणी आपल्या समोर असणार आहे. पण ते पाणी प्यायचं काम आपल्याला करायला लागतं. सो यू हॅव टू पिक अप द ग्लास अँड यू हॅव टू ड्रिंक दी वॉटर टू क्वेंच युअर थोस्ट. मग आता व्हॉट आर दीज नियम्स, तर त्यातलं आपण पहिलं बघू बरं का. व्हेरी सिम्पल बरं का, आणि अगदी सोप्या भाषेत मी सांगायचा प्रयत्न करणार आहे. सो यू आर नॉट स्केअर्ड की अरे आता तुमची शाळा सुरू झाली आहे सर्वांची आणि त्याच्यामध्ये डिसिप्लिन तर असतोच. पण तो असा नाहीये की छडी वाजे छमछम आणि मग विद्या ही गमगम, असं आपल्याला करायचं नाही. दिस इज समथिंग वी शुड एन्जॉय. आपल्याला आवडलं पाहिजे, स्वतःहून करायचा प्रयत्न आपण केला पाहिजे. सो व्हॉट इज द फर्स्ट थिंग, शौच म्हणजे काय, क्लीनलीनेस ऑफ द बॉडी अँड द माइंड. मग कसं आपण करणार हे, तर सिम्पल आहे. आपले सगळे डेली टास्क असतात उठल्यापासून जे आपण करतो ते. तर कसं म्हणलंय समर्थांनी तर असं सांगितलंय, सदा दात घासोनी तोंडा धुवावे,
कळाहीन अस्वच्छ काही नसावे, असं म्हटलं. म्हणजे कसं तरीच राहिले ते. आज सॅटरडे सुट्टी है ना मम्मा, क्यों मुझे परेशान कर रही हो, का त्रास देता है, आंघोळीला का पाठवता, आय डोंट वॉन्ट टू टेक अ बाथ, आज तर सुट्टी आंघोळीला. असं नाही करायचं. गेट अप अर्ली अँड डू युअर वॉट एव्हर क्लीनलीनेस दॅट यू हॅव टू डू, डेली हायजीन. आणि त्यानंतर शरीराची स्वच्छता तर झालीच, मग त्यानंतर शरीराला एकदम टवटवीत केलं पाहिजे. म्हणून काय, बलोपासना, हनुमंताची उपासना केली पाहिजे. ओके नाही, हनुमान आपल्या सर्वांना आवडतो. सूर्यनमस्कार घातले पाहिजेत, श्रीरामाचं नाव घेऊन सूर्यनमस्कार घातले पाहिजेत. आणि त्यानंतर मनाला एकदम टवटवीत केलं पाहिजे. त्यामुळे शरीर तंदुरुस्त, त्यानंतर मन तंदुरुस्त केलं पाहिजे. मन तंदुरुस्त कसं करणार? दोन गोष्टीतनं मन तंदुरुस्त होतं बरं का. हाऊ यू बेसिकली डेव्हलप युअर माइंड? व्हेरी सिम्पल थिंग्स. द फर्स्ट वन इज मेडिटेशन. म्हणजे थिंक अबाउट गॉड, अंडरस्टँड, ट्राय टू अंडरस्टँड गॉड, अंडरस्टँड द प्रोसेस, रीड अबाउट गॉड, स्टडी अबाउट गॉड. मन आपोआप प्युअर होने लगता है. आणि तेवढंच नाही तर त्याच्याबरोबर दुसरी गोष्ट काय केली पाहिजे? मध्यवर्ती उपासना तर आलीच या सर्वात. आणि त्याच्याबरोबर आम्ही जे काही काम करतो ते प्युअर इंटेंटनी असलं पाहिजे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आर ड्युटीज विथ व्हेरी व्हेरी प्युअर अँड ऑनेस्ट इंटेंट. असं जर केलं तर ऑटोमॅटिकली आवर माइंड स्टार्ट्स क्लिन्झिंग इटसेल्फ आणि प्युअर व्हायला लागतं आपलं हार्ट. आणि अशा प्युअर हार्ट मध्ये ईश्वर आपोआप प्रकट होतो, समजायला लागतो. त्यामुळे शौच, क्लिनलीनेस ऑफ द बॉडी अँड माइंड, व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, हे फर्स्ट इंटरनल डिसिप्लिन आहे. सेकंड इंटरनल डिसिप्लिन काय? व्हेरी डिफिकल्ट, व्हेरी डिफिकल्ट, विच इज कंटेनमेंट इन लाईफ. अरे बापरे, म्हणजे काय? संतोष. तर हा काही संतोषचा मागून काढलेला फोटो नाहीये बरं का. तुम्हाला असं वाटेल संतोष म्हणून इथे संतोष वगैरे दाखवला, असं काही नाहीये. पण हा काय आहे फोटो? तर हे समबडी, हाऊ यू कॅन डेव्हलप दी आर्ट ऑफ बीइंग कंटेंट. कंटेंट म्हणजे काय? समाधानी. समाधानी म्हणजे काय? आम्हाला हे मिळालं तरच मला चांगलं वाटेल. आज रात्री आई बाबांनी मला हॉटेलमध्ये नेलं तरच मी आनंदात असणार आहे. माझा मोबाईलचा चार्जर कुठे आहे? मिळत नाहीये. सगळं घर डोक्यावर घेतलं. अरे, असं करायचं नाही. शांत राहायचं. जी परिस्थिती आहे, मला आता सायकल पाहिजे. आता तुम्ही सगळे मोठे व्हायला लागलात. काही जणांना छोट्या सायकली पाहिजे असतात, काही जणांना मोठ्या सायकली पाहिजे असतात. अजून जर कोणी मोठे ऐकत असतील तर त्यांना आता ती इलेक्ट्रिक बाईक पाहिजे असते. तर आमच्याकडे सुरू झालंय. तर असं असताना सपोज एवढं म्हणलं की हे बघा, या महिन्यात आता आपल्या बाबांना बाईक घेणं शक्य नाहीये, पुढच्या महिन्यात आपण बघूयात. मग काय होतं? दुःख व्हायला लागतं. ओ एवढं दुःख होतं, एवढं दुःख होतं, नाही कसे म्हटले. हाऊ कॅन यू से नो टू व्हॉट आय वॉन्ट? दॅट इज नॉट व्हॉट द डिसिप्लिन सेज. डिसिप्लिन काय म्हणतात? की ओके, आपल्याला पाहिजे, आम्ही विचारलं, आम्हाला नाही मिळालं काही कारणांनी, व्हॉट एव्हर द रिझन, राईट, वी आर स्टील हॅपी, वी आर स्टील सॅटिस्फाईड, वी विल कीप ट्राईंग आवर बेस्ट. ह्याचा अर्थ नुसतं बसून राहायचे टीव्ही पुढे, कंटेंट असे त्याला कंटेनमेंट नाही म्हणत बरं का, त्याला आळशीपणा म्हणतात. म्हणजे कार्टून लावली आणि आ करून पडून बघत बसले, मग जेवायची शुद्ध नाही, झोपायची शुद्ध नाही, खायचं प्यायचं नाही, काही नाही काही नाही. दॅट इज नॉट कंटेनमेंट. त्याला एकदम जडत्व म्हणतात. पण कंटेनमेंट इज ट्राईंग युअर बेस्ट अँड डेव्हलपिंग द आर्ट ऑफ स्टेईंग हॅपी अँड बॅलन्स्ड इन एनी सिच्युएशन. कंटेनमेंट. ओके. तिसरं काय आहे इंटरनल डिसिप्लिन? दॅट इज कॉल्ड तप. तप म्हणजे काय? आपल्याला असं फार वाटतं बरं का की असं एका पायावरती उभं राहून हात वरती करून वगैरे. आता कुंभमेळा जर कोणी बघितलं असेल, तिथे एक साधू आले होते. त्यांनी कित्येक वर्ष त्यांचा एक हात वरती करून साधना केली. त्यांचा हात असा मनगटापासून झडलाय सगळा, त्यांनी हात खालीच केलेला नाहीये. अशी त्यांची ती साधना. आपल्याला वाटतं हे असं तप आहे. भगवद्गीता, संत अशा पद्धतीचं काहीतरी अघोरी सांगत नाही. सिंपल तप म्हणजे सिंपल काय? तुम्ही इथे चित्र बघताय की नाही, एक छोटंसं क्लिप आर्ट आहे. काय सांगतं ते? इतरांशी प्रेमाने वागा. ऍज सिंपल एज दॅट. घरापासून सुरुवात कर. सकाळी उठल्या उठल्या आईवरती वस्कन ओरडू नका. तप. इतकं सोपं आहे. पण तपाचा भाट आहे. आणि असंच सांगितलंय भगवद्गीतेमध्ये की अरे, मनात आलं, मूड गेला, फटकन ओरडलो. अरे थोडा शांत हो ना मित्रा, कशाला आरडाओरडा करतोस? होईल ना, होईल ना आपोआप. म्हणजे थोडा वेळ दे स्वतःला. त्यामुळे असं सांगितलंय. त्यामुळे थोडंसं आवरलं पाहिजे मनाला. अनेक प्रकारचे तप सांगितले. त्याच्यामध्ये काया वाचा मने असं म्हटलेलं आहे. म्हणजे काया म्हणजे वाणीनी, आपल्या शरीरानी, वाचा म्हणजे वाणीनी, आणि मन म्हणजे मनानी. त्यामुळे
सुरुवातीला काय होतं, मनामध्ये असा खूप राग येतो, याला बुकलून काढलं पाहिजे आणि याला माझं ऐकत नाही, धरून पाडवा, द्या दोन ठेवून, असं सगळं मनात यायला लागतं. तसं करायचं नाही. म्हणजे आपल्यावरती चालून येत असेल, हल्ला करायचा असेल तर दोन ठेवून द्यावेत, त्याच्यामध्ये थांबू नये. पण जनरली असं नसतं ना, उगाचच कोणतरी म्हणजे रेडा बिडा, मग काय असा बैल बिल असेल तरच तो येतो धावून घेऊन, पण नाही तो कोणी येत नाही. पण म्हणून ते थोडस शांत राहायला पाहिजे. आणि ते जे सहन करण्याची जी कपॅसिटी डेव्हलप होते ना, त्याला तप म्हटलंय. आणि त्यामधनं थर्ड फॉर्म ऑफ इंटरनल डिसिप्लिन बरं का, पेनन्स असं म्हणतात त्याला. फोर्थ थिंग, आता आपण सगळं करतो ते ऍक्च्युली फोर्थ थिंग आत्ताही करतो, म्हणजे आपण सगळं प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करतो. आणि यू हॅव टू डू दिस डेली. ट्राय टू अंडरस्टँड, अटेम्प्ट डेली. असं आलं नाही, आम्हाला कळलंच नाही, अरे हरकत नाही, अगेन स्टडी, अगेन गेट अप, अगेन ट्राय. यू हॅव टू कीप ट्राईंग. कारण आहेच डिफिकल्ट. अल्टिमेट थिंग इन लाईफ ती अशी, सहज एक केंद्र अटेंड केलं, फर्स्ट केंद्र आय एम अटेंडिंग आणि मला मिळूनच गेली. इट इज नॉट टू हॅपन लाईक दॅट. यू हॅव टू बी पेशंट, you have to be consistent, you have to be persistent, and धीरे 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 पता चलेगा. असं ते सगळं आहे. मग हे काय, इथे फार सुंदर सुंदर ग्रंथ आहेत. आम्हाला कदाचित सगळे कळणार नाहीत, पण मला माहिती आहेत काही मुलं, इनफॅक्ट इथे असलेली बहुतेक सगळी मुलं, कोणी भगवद्गीतेच्या क्लासेसला जातंय, कोणी भगवद्गीता वाचतंय, कोणी भागवतम वाचतंय, कोणी मनाच्या श्लोकांचा अभ्यास करतंय. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याला स्वाध्याय म्हटलंय, सेल्फ स्टडी. सो डोंट वेट, कोणतरी येईल आणि आम्हाला सांगेल, माझा मलाच अभ्यास करायचा आहे, कोणाची तरी वाट बघत बसायची नाही, माझं मला थोडंसं करायचं. रोज उठून आता एका दिवसात मी सगळी ज्ञानेश्वरी वाचून काढी, असं करायचं. अघोरी काहीतरी करायचं नाही, असं होणारच नाही, म्हणजे प्रयत्न केला तरी होणार नाही. पण तुम्ही निदान एखादी ओवी वाचू शकता. ज्ञानेश्वरी नित्यपाठातली, आता आपण म्हणले की नाही, ओम नमोजी आद्या, अर्जुननी सुंदर प्रार्थनेने सुरुवात केली, खरं ती ऐकू आली नाही. पण ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, ज्ञानेश्वरी मधली पहिली ओवी आहे. आपण आपल्या स्वामींनी आपल्याला ती प्रार्थनेतले पहिला श्लोक म्हणून सांगितलंय. फार महत्वाचं स्थान आहे त्या ओवीला, समजून घेऊन म्हटलं पाहिजे, समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दिस इज अ फोर्थ, इंटरनल डिसिप्लिन, स्वाध्याय. अँड द लास्ट वन, ओव्हरव्ह्यू सांगतो बरं का मी फक्त, काय डोंट वरी, फार कळलं नाही कळलं, जस्ट छान मजा घ्यायची, ऐकण्याचा प्रयत्न करायचा आणि प्रॅक्टिस करायचा प्रयत्न थोडंसं आपल्या आपल्या लाईफमध्ये. सो आता काय आहे शेवटचं, ईश्वर प्रणिधान. अरे बापरे, दिस इज अ बिग नेम, राईट? पण याचा अर्थ काय आहे? यू हॅव टू सरेंडर युअर सेल्फ टू गॉड. आता सरेंडर म्हणजे काय, की काहीतरी आपण म्हणजे ना, मित्राबद्दल माझ्या मनामध्ये खरंच वाईट विचार आले आणि मग जाऊन देवळामध्ये ना मी एकदम साष्टांग नमस्कार घातला देवाला. दिस इज नॉट सरेंडर. इट इज अ फॉर्म ऑफ सरेंडर, दॅट इज फाईन. पण त्याला इथे सरेंडर असं म्हटलं नाही. इथे दोन फोटो आहेत बरं का, फार सुंदर, जर तुम्ही स्क्रीनकडे बघत असाल तर. एक तर तुकाराम महाराज आहे, म्हणजे भक्तीमध्ये स्वतःला देहभान विसरून जाऊन अभंग आणि कीर्तन आणि नामस्मरणामध्ये हरवून जाणारी अशी भावसमाधी ज्यांना प्राप्त झाली, म्हणजे ईश्वर भावामध्ये ज्यांना स्वतःच्या देहाचाच विसर पडला. ही फॉरगॉट दॅट ही हॅज अ बॉडी माइंड इंटलेक्ट. इट्स ओनली ईश्वर भाव, आणि त्याच्यामध्ये विलीन होऊन गेलं त्यांचं माइंड. संत तुकाराम महाराज. आणि शेजारी फार गोड यांच्या कथा आहेत. त्यांचं नाव आहे कलावती आई. आणि त्यांना कर्नाटक प्रांतामध्ये होत्या बरं का, होऊन गेल्या, म्हणजे फार मोठ्या संत. त्यांची एक छोटीशी गोष्ट आहे, इतकी गंमत आहे ना, की कलावती आई अशा बसल्या होत्या आणि बसल्यानंतर ना एक त्यांच्याकडे साधिका होत्या, म्हणजे भक्त, त्यांच्या शिष्या होत्या. आणि त्या पायाला ना तेल लावून देत, त्यांचे पाय दुखायचे, मोठ्या होत्या. आणि कलावती आई काय करत होत्या, तर तिकडे एका पायाला ते त्या साधिका आहेत त्या तेल लावून देत आहेत, चोळून देत आहेत, कारण दुखताय पाय. आणि इकडे कलावती आईना हार विणत होत्या बरं का. आणि त्यांना एकदम काहीतरी लक्षात आलं की आपल्याला आतल्या खोलीतनं देवासाठी हार विणत होते, आणि हार विणता विणता नामस्मरण चाललं होतं त्यांचं. आणि आता ते करता करता त्यांना असं आलं की अरे, त्यांना काहीतरी घेऊन यायचे, फुलं कुठली तरी घेऊन यायची होती. तर त्या त्या नामस्मरणामध्ये इतक्या हरवून गेल्या होत्या की त्या त्यांच्या शिष्याला काय म्हणाल्या माहिती का? त्या म्हणाल्या की अगं, तू इथेच माझ्या पायाला तेल लावत बस, मी पटकन जाऊन फुलं घेऊन येते. आता पायाला तेल लावत कशी बसणार ती? त्यांना जायला लागेल ना, आणि आपल्या शरीरालाच बरोबर घेऊन जायला लागेल. पण आपल्याला हे इतकं असं म्हणजे एकदम विलक्षण वाटतं, मजेशीर पण वाटतं. पण ती जी व्यक्ती आहे, ही अतिशय थोर संत व्यक्ती, तिचं मन पूर्णपणे ईश्वरमय होऊन गेलं होतं. आणि अशी ती व्यक्ती होती. तर असे सगळे 5 डिसिप्लिन्स आहेत. तर कुठले बघितले आपण? जर अगदी मी पहिल्या स्लाइडवर गेलो तर, शौच म्हणजे क्लीनलीनेस ऑफ एव्हरीथिंग, राईट, बॉडी माइंड इंटेलेक्ट. त्याच्यानंतर संतोष म्हणजे कंटेंटमेंट, म्हणजे बिईंग हॅपी अँड सॅटिस्फाईड इन द सिच्युएशन. त्याचा अर्थ एफर्ट सोडायचा नाही.
पण इट इज ओके. आय कीप ट्राईंग अँड कीप ट्राईंग अँड कीप ट्राईंग, बट व्हॉट एव्हर इज द रिझल्ट दॅट इज द विल ऑफ गॉड. हे लक्षात घ्यायचो. तप म्हणजे दुसऱ्यांशी छान वागायचं, मित्राशी भांडायचं नाही, आईला ओरडायचं नाही, सकाळी उठून वस्कन खेचायचं नाही. हे लक्षात घ्यायचं. स्वाध्याय, सेल्फ स्टडी, केंद्रमधनं आधनं नक्की अटेंड करायचं आणि पार्टिसिपेट करायचं. आणि ईश्वर प्रणिधान, आता जी आपण उपासना करणार आहोत ती सर्वांनी मनापासून करायची. तर आता आपण उपासनेकडे जाऊयात. पहिलं सत्रच आहे आपलं. उपासनेमध्ये आपण काय करतो, तर आपण थोडंसं आज पहिल्यांदा पण नामस्मरण करणार आहोत बरं का. तर आपली एक मेंबर थोडी गायब दिसतीये मला. आहे का वैष्णवी? वैष्णवी असेल तर खुर्चीवर बसेल का? ओके, आली 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 आली. तर आता आपण काय करूयात उपासनेमध्ये बघा बरं का. आणि ही अगदी मध्यवर्ती उपासना सांगितली आहे. तर ती उपासना काय सांगितली आहे मध्यवर्ती उपासना, तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं नामस्मरण करणार, मग त्यानंतर गायत्री मंत्र म्हणणार, त्याच्यानंतर दीर्घ ओंकार म्हणणार, आणि मग ध्यान करणार, आणि नंतर थोडंसं परत नामस्मरण म्हणणार. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं. आणि ह्यातली मध्यवर्ती उपासना ह्या सगळ्या उपासनेचं जे सार आहे ते म्हणजे ध्यान प्रक्रिया. ही लक्षात घ्यायचं. मेडिटेशन. मग ध्यान म्हणजे काय करायचं. आता ना आसन मी आता दाखवत नाही, पण सर्वांना बहुतेक माहिती आहे. ज्यांना माहिती नाही त्यांना हळूहळू आपण म्हणजे कळेल पुढच्या केंद्रात. पण खुर्चीवर बसले असाल तर ताड बसायचं, दोन्ही हात जवळ ठेवायचे, असं वाकून बसायचं नाही, डोकं खाली टाकायचं नाही, किंवा एकदम असं बसायचं नाही, नाहीतर मग पाठ दुखायला लागेल. पण छान बसायचं सरळ. दोन्ही कोपरे आपल्या शरीराच्या जवळ ठेवायचे, हात असे मांडीवरती ठेवायचे. ओके. आणि त्यानंतर छोटासा नाममंत्र आपल्या मनामध्ये घ्यायचा, ओम सोहम किंवा श्रीराम. तर शक्यतो ओम हा नाममंत्र घ्यावा. स्वामींनी तर सर्व लहान मुलांना, किशोर मुलांना सर्वांना सांगितलंय. मग कसा घ्यायचा, तर श्वास घेताना ओम, श्वास सोडताना ओम. जोरात म्हणायचंच नाहीये, मनामध्ये म्हणायचे. डोळे मिटलेले, लक्ष कुठे केंद्रित करायचंय, दोन्ही भुवयांच्या मध्यभागी. याला भ्रूमध्य म्हटलं जातं बरं का. आणि त्यालाच इंग्लिशमध्ये ब्रिलियंट तुम्हाला एक नाव पाहिजे असेल, द सेंटर ऑफ परसेप्शन. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला सगळं परसिव्ह होतं तिथेच ईश्वराचा अनुभव येणार आहे, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे ईश्वर कुठनं तरी आकाशात बसलाय आणि आपल्या बॉडीमध्ये एंटर करणार आहे वगैरे असं काही नाही. पण आपल्या आतमध्येच आपल्याला देवाचा शोध घ्यायचा आहे. त्याच्यासाठी ही प्रक्रिया आहे. सो श्वास घेताना ओम, श्वास सोडताना ओम. हे सगळं लक्ष कुठे ठेवायचं आहे. लक्ष म्हणजे बघायचं तर काहीच नाही, डोळे बंद केलेत, पण इनवर्डली अटेन्शन फोकस कुठे करायचं आहे, तर मस्तकाच्या भ्रूमध्याच्या ठिकाणी मस्तकामध्ये लक्ष केंद्रित करून श्वासावरती ओम हा मंत्र मनामध्ये स्मरण करत, ओम म्हटल्यानंतर ओम म्हटल्या म्हटल्या मनामध्ये एक भाव व्यक्त होतो. त्याच्यामागे ईश्वराचं रूप असेल नसेल, प्रत्येकाच्या चित्ताच्या ठेवणीप्रमाणे ते असतं. म्हणजे however you see, understand at this point in time God, त्याप्रमाणे मनामध्ये तो भाव व्यक्त होतो. तो भाव धारण करायचा. ट्राय टू होल्ड ऑन टू इट अँड कीप डुईंग ओम ओम ओम. आता इतर विचार आले तर काय करायचं, सोडून द्यायचे, त्यांच्या मागे अजिबात जायचं नाही. मग अजिबात जायचं नाही, अजिबात जायचं नाही असं करायचं का, तसं पण करायचं नाही. जस्ट आराम से फोकस ऑन व्हॉट यू नीड टू फोकस ऑन. बाकीचे विचार आपोआप कमी होऊन जातात. ठीक आहे. तर ही ध्यानाची मुख्य मध्यवर्ती प्रक्रिया आहे. याला ओंकार ध्यान असं म्हणतात. आपण सलग उपासना करूयात. तर प्रथम आता वल्लरी आपण नाम घेऊयात थोडस. तू माझ्या मागे म्हण. ठीक आहे. ओम नमः शिवाय आपण म्हणूयात. आणि वल्लरी बरोबर सर्वांनी आपापल्या ठिकाणी आता उपासना छान पद्धतीने करायची आहे. ओम नमः शिवाय. 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 ओम नमः शिवाय.
ॐ नमः शिवाय। 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 ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय। छान. आता एकत्रितपणे सर्वांनी आपण 3 वेळा त्रिपदा गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम भूर्भुवस्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं. भर्गो देवस्य धीमहि. धियो यो नः प्रचोदयात्. ओम ॐ भूर्भुवस्वः। ॐ तत्सवितुर्वरेण्यं। भर्गो देवस्य धीमहि। धियो यो नः प्रचोदयात्। ॐ ॐ भूर्भुवस्वः। ॐ तत्सवितुर्वरेण्यं। भर्गो देवस्य धीमहि। धियो यो नः प्रचोदयात्। ओम. आता आपण 3 वेळा दीर्घ ओंकार करणार आहोत. सर्वांनी दीर्घ श्वास घ्यायचा. एकत्रितपणेच आपण दीर्घ ओंकार करणार आहोत आणि जसा तिसरा ओंकार आपला होईल तसं आपण थोड्या वेळ शांतपणे ध्यान करणार आहोत. 1 मिनिट ध्यानाची प्रक्रिया मी सांगितली तसं मनामध्ये ओम हा नाममंत्र घ्यावा. श्वास घेताना ओम, श्वास सोडताना ओम आणि लक्ष भ्रूमध्यामध्ये केंद्रित करावं. दीर्घ ओंकार करूया. ओ. डोळे मिटून 2 मिनिटं आपण शांत बसूया. हरि ओम. हरि ओम. हरि ओम.
एकदा आपण दीर्घ ओंकार म्हणूयात सर्वांनी एकत्रितपणे. दीर्घ श्वास घ्यायचा, डीप ब्रेथ. आयरा आहे? आयरा, माझ्या मागे नामस्मरण करशील? सर्वांनी क्या? माझ्या बरोबर म्हणायचं. मैं नाम नाम स्मरण करता हूँ, मेरे पीछे नाम देना. ठीक है? हम्म? ओम राम कृष्ण हरि. 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 श्रीराम. छान. तर रोज ही सर्वांनी उपासना थोडी थोडी नक्की केली पाहिजे. ठीक आहे? चल.